नमस्कार मित्रांनो, शिवनेत्र अर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय, IPO म्हणजे काय आणि एक सामान्य माणसाने यातून फायदा कसा घ्यावा, हे मेन पॉईंट आज आपण बघणार आहोत. जसं की कंपनी कशी चालते, कंपनीला पैसे कसे मिळतात, IPO म्हणजे काय, कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कशी होते, शेअर म्हणजे काय, शेअर्स विकत घेणे कसं शक्य होतं, NSE BSE म्हणजे काय, निफ्टी सेन्सेक्स म्हणजे काय, शेअर मार्केटमधील जोखीम आणि संधी, गुंतवणूकदारांसाठी टिप्स. हे मेन पॉईंट मी तुम्हाला आज सांगणार आहे. जे मार्केटमध्ये स्टॉक मार्केट शिकवताना बेसिक 5,000 रुपये 10,000 रुपये घेतात. तर चला तर आपण मेन पॉईंटवर येऊया. कंपनी चालते कशी. प्रत्येक मोठ्या कंपनीची सुरुवात लहान होते. उदाहरणार्थ झोमॅटो किंवा टाटा मोटर्स किंवा आणखी कोणतीही कंपनी घ्या. जेव्हा कंपनी सुरू होते तेव्हा संस्थापक स्वतःचे पैसे टाकतो, नातेवाईकांकडून घेतो किंवा बँकेतून कर्ज देखील घेतो. पण जसजशी कंपनी वाढते तसा पैसा जास्त लागतो. तेव्हा तो कुठून येतो? त्याच्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर लोन आणि दुसरी म्हणजे इक्विटी, म्हणजेच भागीदारी शेअर्स विकून. कंपनीला पैसे कसे मिळतात? लोन म्हणजे कर्ज परतफेड करावी लागते, पण इक्विटी म्हणजे कंपनीचा काही भाग लोकांना विकणे म्हणजेच शेअर. जेव्हा कंपनी मोठे एक्सपेन्शन करते, म्हणजे जेव्हा ठरवते की म्हणजे आपण काही हिस्सा पब्लिकला विकूया, आणि इथेच येतो मेन गोष्ट म्हणजे IPO. आता पाहूया IPO म्हणजे काय. समजा झोमॅटो कंपनीला 100 कोटी रुपये जमवायचे ठरवले असेल तर ती शेअर्स तयार करते, ते पब्लिकला विकते. हा प्रोसेस म्हणजे IPO. जर तुम्हाला त्या कंपनीचा भाग हवा असेल तर तुम्ही IPOमध्ये अर्ज करू शकता, आणि जर शेअर्स मिळाले तर तुम्ही त्या कंपनीचे थोडेफार मालक देखील बनता. कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कशी होते. IPO झाल्यावर कंपनी NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते. याचा अर्थ असा आहे ती कंपनी आता पब्लिकवर ट्रेड होऊ शकते. म्हणजेच आता रोज त्या कंपनीचे शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात. उदाहरणार्थ झोमॅटो, LIC, नायका यांचे IPO आला आणि त्या कंपन्या NSE व BSE वर लिस्ट झाल्या. आता आपण पाहूया शेअर म्हणजे काय. एक शेअर बरोबर एक भाग. जर तुम्ही 100 शेअर्स घेतले आणि त्या कंपनीकडे 1,00,000 शेअर्स आहेत तर तुम्ही त्या कंपनीचे 0.1% मालक बनतात. जर कंपनी नफा कमवते तर तुमच्या शेअर्सचा भाव वाढतो, कधी डिव्हिडंडसुद्धा मिळतो. शेअर विकणं घेणं कसं शक्य होतं. तुम्हाला शेअर खरेदी करायचे असतील तर तुम्हाला डीमॅट अकाउंट शेअर्स साठवण्यासाठी लागतात, ट्रेडिंग अकाउंट खरेदी विक्रीसाठी लागतात. हे झिरोधा, अपस्टॉक, ग्रो, एंजल वन यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अगदी सहज उघडता येतं. NSE BSE म्हणजे काय. भारतामध्ये 2 मुख्य शेअर बाजार आहेत. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एशियामधील सर्वात जुना व्यापार. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. निफ्टी सेन्सेक्स म्हणजे काय. हे मार्केटचे संकेतक आहेत. सेन्सेक्स म्हणजे BSE मधल्या टॉप 30 कंपन्यांचा इंडेक्स मिळून सेन्सेक्स बनलेला आहे. आणि निफ्टी 50 NSE मधल्या टॉप 50 कंपन्यांचा इंडेक्स, याला आपण निफ्टी 50 म्हणतो. असे मार्केटमध्ये अजून खूप इंडेक्स आहेत. निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500. जर निफ्टी सेन्सेक्सवर ग्रीन दिसतं आहे तर मार्केट चांगलं आहे. जर लाल दिसत आहे तर मार्केटमध्ये घसरण नाहीत. म्हणजेच मार्केटमधील मोठे FII, DII जे मोठे प्लेयर आहेत ते सेलिंग करत आहेत. शेअर मार्केटमधील जोखीम. फायदे. पैसे वाढवण्याची संधी, पॅसिव्ह इन्कम, इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न. यात जोखीमसुद्धा आहे. चुकीची कंपनी निवडली तर नुकसान होण्याची शक्यता जास्तीत जास्त होते. मार्केट अपडाऊन होतं, भाव दररोज बदलतात,
त्यामुळे आपल्याला पेशन्स हवा लागतो. गुंतवणूकदारांसाठी टिप्स: चांगल्या कंपन्या निवडा, म्हणजे स्ट्रॉंग फंडामेंटल्स वगैरे. लॉंग टर्म विजन ठेवा, कमीत कमी 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, किंवा मध्ये SIP सारखी हळूहळू गुंतवणूक देखील करा. त्यामुळे तुम्हाला लो ॲव्हरेज, लो हाय प्राईस किंवा लो प्राईस यावर दोन्ही मिळून जास्त रिटर्न मिळू शकतं. तर मित्रांनो, मी माझ्या यूट्यूबवर चांगले फंडामेंटल स्टॉक कसे शोधतो यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहताच तुम्हाला समजून जाईल की फंडामेंटल स्टॉक बघण्याआधी त्यात काय इम्पॉर्टंट रेशिओ, कॅटेगरीज वगैरे काय बघावं लागतं ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. त्यामुळे बाकीचे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओत आपण कंपनी चालते कशी, कंपनीला पैसे कसे मिळतात, IPO म्हणजे काय, कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कशी होते, शेअर म्हणजे काय, शेअर विकत घेणं कसं शक्य असतं, NSE BSE म्हणजे काय, निफ्टी सेन्सेक्स म्हणजे काय, शेअर मार्केटमधील जोखीम, संधी यांसारखे सर्व पॉईंट आपण या व्हिडिओत कॅप्चर केलेले आहेत आणि समजून घेतलेले आहेत. हे सर्व साधे व सिंपल पॉईंट समजून घेण्यासाठी आपण मार्केटमधील लोकांचे 5,000, 6,000 रुपयांचे कोर्स परचेस करतो. हे सर्व पॉईंट एवढे साधे व सिंपल आहेत की कोणीही समजू शकेल, लहान मुलगासुद्धा समजू शकतो. मी पूर्ण एपिसोड तयार करत आहे स्टॉक मार्केटविषयी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केट म्हणजे काय हे A to Z व ॲडव्हान्समध्ये पूर्ण समजून शिकायला मिळेल. व तुम्हाला स्टॉक मार्केट शिकण्यासाठी कोणालाही 1ही रुपये देण्याची काहीही गरज नाही. मी निफ्टी बीज आणि फार्मा बीज हे 2 व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की सोप्यात सोपी व कमी रिस्क इन्व्हेस्टमेंट कशी असते. तर मित्रांनो, आज आपण शिकलो शेअर मार्केट म्हणजे काय, कंपनी IPO आणते, शेअर्स कसे घेतात. तर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा.